सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नागराजने हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रियाला कॉल केलेला असतो. नागराज म्हणतो की अगं प्रिया, उद्या दहीहंडी कधी लागणार आहे, सगळेजण बाहेर कधी जाणार आहे याचे मला तू अपडेट्स दे. तर प्रिया म्हणते की अहो, जेव्हा दहीहंडी लागेल ना तेव्हाच मी तुम्हाला त्याचे अपडेट देईल, कोण कधी बाहेर जाणार आणि दहीहंडी किती वाजता लागणार ते. तेव्हा मला तुम्ही सतत फोन करून अपडेट विचारून त्रास देऊ नका, कळलं का, असे म्हणत प्रिया फोन कट करते. तेव्हा आता प्रियाने फोन कट केल्याचे बघून नागराज म्हणतो की काय खडूस मुलगी आहे, समोर असती तर आत्ता दोन कानाखाली मारल्या असत्या. त्यानंतर विचार करत नागराज म्हणतो की नाही, पण ठीक आहे, आज प्रतिमाला मारायचंय, तेव्हा आता प्रियाच्या बाजूने राहावंच लागेल. त्यानंतर आता प्रियाच्या डोक्यात विचार येतो की आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये दहीहंडी होणार की नाही. नाही नाही, दहीहंडी तर झालीच पाहिजे आणि त्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल, असा आता प्रिया विचार करते. आणि आता एरझाऱ्या मारत असलेल्या अर्जुनकडे बघते. प्रताप आणि कल्पना डोक्याला हात लावून बसलेले असतात. तर तेवढ्यात प्रिया त्यांच्याकडे येते. कल्पना समोर येत उभी राहत आता प्रिया म्हणते की बिचारी सायली काल किती आनंदात होती ना, आणि श्रीकृष्णाची जन्माष्टमीची पूजा तिने किती आनंदात केली. ते ऐकताच कल्पना ही प्रियाकडे बघते. प्रिया म्हणते की लहानपणापासून सायलीला सण करायला खूप आवडायचं, पण बिचारी आज हॉस्पिटलमध्ये कशी काय आहे काय माहिती. त्यानंतर आता प्रिया म्हणते की मामा आणि मामी, आज सुभेदारांच्या घरी आपण दहीहंडीचा कार्यक्रम करणार आहोत का. ते ऐकून प्रतापला मोठा धक्का बसतो. तर प्रताप म्हणतो की अगं प्रिया, काय बोलतेस तू. प्रताप म्हणतो की प्रिया, सायली इकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही दहीहंडी साजरी करायचा विचार तरी करू का. प्रिया म्हणते की मला तसं म्हणायचं नव्हतं, म्हणजे आता सायलीमुळे आपण दुःखात आहोत आणि त्यामुळे आपण जर दहीहंडी साजरी नाही केली तर सायलीला वाईट वाटेल ना, म्हणून मी म्हटले. प्रिया म्हणते की दहीहंडी जर आपण बांधली तर कदाचित पॉझिटिव्ह वातावरण तयार होईल आणि त्यामुळे कदाचित सायलीला सुद्धा बरं वाटेल. कल्पना म्हणते की तसं आम्हाला कोणाला काहीही करायची अजिबात इच्छा नाही आहे प्रिया. प्रिया म्हणते की उद्या जर सायली शुद्धीवर आली आणि तिने जर विचारलं तुम्ही दहीहंडी साजरी केली की नाही, मग आपण तिला काय उत्तर द्यायचं ती, आणि तिच्या मनाला सुद्धा काय वाटेल. कल्पना म्हणते की तन्वी, ते आमचं आम्ही काय करायचं ते बघून घेऊ, पण यावर्षी आमच्या घरी दहीहंडी साजरी होणार नाही. कल्पना म्हणते की आमच्यासाठी सायलीची तब्येत खूप महत्त्वाची आहे. तर प्रताप म्हणतो गरज वाटली तर आम्ही श्रीकृष्णाची सुद्धा माफी मागू, नक्कीच आम्हाला श्रीकृष्ण समजून घेईल, असे आता प्रताप प्रियाला बोलतो. तेव्हा प्रिया विचारात पडते आणि प्रिया विचार करते की तुम्हाला तर येईल समजून, पण हा नागोबा मला समजून नाही ना घेणार. इकडे आता सायलीवरती ऑपरेशन करून डॉक्टर आणि अश्विन ICU रूमच्या दरवाजासमोर येतात. तर काचेतून अर्जुन त्यांची वाटच बघत असल्याचे अश्विन बघतो. थोडा वेळ थपकून अश्विन आता दरवाजा उघडत अर्जुन समोर येतो. अश्विन येताच अर्जुन म्हणतो की अरे अश्विन, काय झालं, बरी ना सायली. तेव्हा आता अश्विन हा अर्जुनकडे बघतो. कल्पना म्हणते की अरे अश्विन बोल ना. तर अर्जुन म्हणतो बोल ना अश्विन, सायली ठीक आहे ना. तेव्हा आता पाठीमागचे डॉक्टर अश्विनच्या खांद्यावर हात ठेवून अश्विनला धीर देतात. तर अश्विन अर्जुनला म्हणतो की नाही दादा, सायली अजून बरी नाही आहे आणि ती शुद्धीवर देखील आलेली नाही आहे. ते ऐकून आता कल्पना, प्रताप आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो. त्यानंतर अश्विन म्हणतो की तिच्या डोक्याला जखमा नाहीयेत. पण तर अर्जुन म्हणतो पण काय. तेव्हा आता अश्विन म्हणतो की पण सायली वहिनीच्या मेंदूला मार लागला असल्याची जादा शक्यता आहे. ते ऐकून अर्जुन कल्पनाला मोठा धक्का बसलेला असतो. आणि जर का असं असेल तर सायली वहिनीची कंडिशन खूप क्रिटिकल आणि अवघड होऊ शकते, असे आता अश्विन सगळ्यांना सांगतो. ते ऐकून आता कल्पना तर तोंडालाच हात लावते, पण आता प्रियाच्या चेहऱ्यावरती आता टवटवी आलेली असते. तर आता डॉक्टर तेथून निघून जातात. तेव्हा अर्जुन अश्विनला म्हणतो की अरे अश्विन, हे असेच, हे तसेच, हे असं का बोलतो मला, आणि सायली तिचे रिपोर्ट आले का, आणि काय झालंय ते मला सगळं स्पष्ट सांग ना. तेव्हा आता प्रताप म्हणतो की अर्जुन तू असा बॅनिंग होऊ नकोस. तर अर्जुन म्हणतो की का नको होऊ, हे त्यांचं काम व्यवस्थित करत नाही आहे ना. प्रताप म्हणतो की त्यांना त्यांचं काम करू दे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की ते त्यांचं प्रॉपरली काम करत नाही आहे आणि सायलीला बरं करत नाही आहे.
अर्जुन म्हणतो की हे बघ अश्विन, मला फक्त एक सांग, सायली कधी शुद्धीवर येणार आहे? अर्जुनला अश्विन म्हणतो की दादा तू जरा शांत हो, आणि हे बघ मला आत्ता काहीही सांगता येणार नाहीये. ती ऐकून आता पुन्हा अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. रडतच आता डोळ्यात पाणी येत अर्जुन अश्विनला म्हणतो की सायली शुद्धीवर येईल ना रे अश्विन. तेव्हा आता सगळ्यांना मोठे वाईट वाटलेले असते. इकडे आता प्रिया ही विचार करते की नशीब अजून सायली बेशुद्ध आहे, आणि जर ती शुद्धीवर आली तर ती सांगेल की मीच तिला जिन्यावरून ढकलून दिलंय, आणि मग असं जर झालं तर अर्जुन माझ्या हातातून निसटून जाईल. आणि आता जर इकडे प्रतिमाला मारण्याचा प्लान कॅन्सल झाला तर तो महिपत माझा जीव घेईल. नाही नाही, असं होता कामा नये असा आता प्रिया विचार करते. प्रिया विचार करते की अजूनही वेळ हातातून गेलेली नाहीये. इथलं आपण नंतर बघू, पण घरी जाऊन काहीही करून त्या प्रतिभाला आपल्याला नागराजच्या हवाली करावंच लागेल. तेव्हा आता प्रिया ही कल्पना समोर येते. तर आता प्रिया म्हणते की कल्पना मामी, अहो इथे तर आपण डॉक्टरांना विचारतो काय झालंय, सायलीची काय कंडिशन आहे, पण तिथे पूर्ण आजी मात्र खूप अस्वस्थ असेल, आणि त्यांना इथे काय झालं हे कोण सांगेन. प्रिया म्हणते की कल्पना मामी, हे बघा सायलीसाठी जर तुम्ही इथे सगळेजण आहातच, तेव्हा मी घरी जाऊ का? पूर्णाईला सुद्धा तेवढाच आधार वाटेन. कल्पना म्हणते की खरं तर जबाबदारी घरची विमलच पेलू राहिली आता, पण प्रिया तू जा घरी, त्यामुळे रविराज सरांना सुद्धा बरं वाटेन. तेव्हा आता प्रताप प्रियाला म्हणतो की प्रिया जा तू घरी, पूर्णाई सुद्धा काळजीत असतील, तेव्हा तू पूर्णाईला सांग की काही काळजी करू नकोस म्हणून. प्रिया म्हणते की जाते मी घरी, पण त्या अगोदर मला सायलीला एकदा भेटू द्या. आणि लगेच आता प्रिया ही ICU रूमच्या दरवाजाजवळ येते आणि काचेतून सायलीला बघते. त्यानंतर आता प्रिया विचार करते की शुद्धीवर यायचं नाही बरं का, डायरेक्ट वर जायचं, आणि तो महिपत तुझ्यासोबत त्या प्रतिमाला सुद्धा स्वर्गात पाठवेल. तेव्हा तिथे तुम्ही गप्पा गोष्टी करून मग लाडू बनवा बरं का. इकडे आता रविराज आणि पूर्णाई घरामध्ये बसलेले असताना प्रताप हा पूर्णाईला कॉल करतो. प्रताप म्हणतो की पूर्णाई, खरं तर सायली अजून शुद्धीवर आलेली नाहीये. डॉक्टरांचे रिपोर्ट यायला अजून वेळ आहे. डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की कदाचित सायलीच्या मेंदूलाही मार लागलेला असू शकतो. ते ऐकून आता रविराज आणि पूर्णाईला मोठा धक्का बसतो. पूर्णाई म्हणते की बापरे. प्रताप म्हणतो की पूर्णाई तू टेन्शन घेऊ नकोस बरं का. तेव्हा रविराज म्हणतो की प्रताप तू काही काळजी करू नकोस, इकडे सगळं मी काही सावरून घेतो. तर आता प्रताप फोन ठेवतो. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की रविराज, माझ्या सायलीला काहीही होता कामा नये. तर तेवढ्याच दरवाजात प्रतिमा तिथे आलेली असते, आणि आता पूर्णाईच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर तेवढ्यात रविराज हा प्रतिमा येत असल्याचे बघतो, आणि हळूच पूर्णाईला म्हणतो की पूर्णाई प्रतिमा येऊ राहिली. तर हळूच पूर्णाई डोळे पुसते. त्यानंतर आता प्रतिमा ही समोर येत वर आता सायलीच्या रूमकडे बघते, आणि पूर्णाईला खुणावते की सायली अजून आली नाही का. तर आता पूर्णाई म्हणते की नाही, अजून तिला बरं वाटत नाही ना. तेव्हा ती तिकडेच थांबली. त्यानंतर आता प्रतिमा आतमध्ये जाऊ लागते. तर हळूच रविराज म्हणतो की पूर्णाई, कदाचित प्रतिमाच्या जेवणाची वेळ झाली. तेव्हा आता लगेचच पूर्णाई विमलला प्रतिमाचे ताट तयार करून देण्यासाठी सांगते. विमल म्हणते की प्रतिमा आत्या, मी ताट तुमच्या रूममध्येच घेऊन येते. तर प्रतिमा मान हलवते. तेवढ्यात आता चैतन्य तिथे येतो. तर आता पूर्णाई म्हणते की अरे चैतन्य, कालपासून हॉस्पिटलमध्ये कोणीच काही खाल्लं नसल, तेव्हा त्यांच्यासाठी डबा तयार करून ठेवलाय, तो घेऊन जा. लगेच विमल ही आता चैतन्यकडे पिशवी देते. चैतन्य म्हणतो की पूर्णाई तुम्ही काही काळजी करू नका, मी हॉस्पिटलमध्ये जातो, आणि सायली शुद्धीवर आले की लगेच तुम्हाला फोन करतो. इकडे आता पूर्णाई पुन्हा खाली बसत म्हणते की देव तरी अशी सायलीची परीक्षा का बघतोय काय माहिती, पण आता मात्र मी कधीच आता वेळ दवडणार नाही, आणि आता मी देवाला पाण्यातच ठेवते. जोपर्यंत सायली शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आता देवाची सुद्धा सुटका नाही. असे म्हणत आता पूर्णाईने उठून देवाला घेतलेलं असतं. भक्तिभावाने दिव्याच्या पाया पडून अखेर देवाला आता पूर्णाई भांड्यामध्ये ठेवते. इकडे आता प्रताप, अर्जुन, कल्पना सगळेजण ऑपरेशन थिएटरच्या काचेतून सायलीकडे बघत असतात. सायलीची ती अवस्था बघून पटकन आता अर्जुन उठून सायलीकडे बघत एकटक नजरेने पुढे पुढे येऊ लागतो. काचेवरती हात ठेवून आता अर्जुनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात प्रेमाने. अर्जुन आता सायलीकडे बघत असतो. रडतच अर्जुन म्हणतो की मिसेस सायली प्लीज तुम्ही उठा आणि माझ्यासोबत बोला.
अर्जुन म्हणतो की हो तर तुम्ही माझ्याशी भांडा, मला मारा, चिडा माझ्यावर, पण माझ्यासोबत असा तुम्ही आबोला धरू नका. काचेवरती हात ठेवत अर्जुन म्हणतो प्लीज सायली माझ्यासोबत बोला, आणि अजूनच आता अर्जुन रडू लागतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तन्वीबद्दलचं सगळं काही मी तुम्हाला शेअर करील. मिस सायली प्लीज तुम्ही उठा, आणि कालपासून मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का काय झालं ते? तन्वी तर हॉस्पिटलमध्येच होती, म्हणून मला तुम्हाला सांगता नाही आलं. अर्जुन काचेतूनच म्हणतो की ती तन्वी माझ्या अगदी जवळ बसली होती, माहिती आहे का तुम्हाला? रडतच अर्जुन म्हणतो की एकदमच ती जवळ बसली होती आणि तिने असा माझा हात हातात घेतला होता. असा घट्ट हात धरून ती बसली होती, माहिती आहे का तुम्हाला? असे आता अर्जुन हा प्रतापला बोलतो. आणि आता अर्जुनला रडू येतं आणि मोठमोठ्याने रडत अर्जुन म्हणतो की आता तरी उठा ना मिस सायली प्लीज तुम्ही. आणि काचेवर हात आदळत प्लीज उठा ना तुम्ही असे अर्जुन रडू लागतो. तेव्हा आता प्रताप पाठीमागून येऊन अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा आता अर्जुनला समजावू लागतो. तर आता प्रताप म्हणतो की अर्जुन तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. तर रडतच अर्जुन म्हणतो की डॅड तुम्ही मला सांगितलं होतं ना सायलीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस. अर्जुन म्हणतो तुम्ही सांगितलं होतं की तिला सेफ ठेवायचं, नेहमी आनंदी ठेवायचं तिला. तर रडतच अर्जुन म्हणतो की डॅड मी ते नाही करू शकलो. आणि असे म्हणत आता अर्जुन प्रतापला मिठी मारतो आणि रडू लागतो. तेव्हा प्रतापच्या मिठीत अर्जुन रडताना बघून प्रतापला देखील खूप वाईट वाटते. अर्जुनच्या पाठीवरती हात टाकत प्रताप म्हणतो की असा धीर सोडून कसं चालेल बाळा? प्रताप म्हणतो की आपली सायली नक्कीच बरी होऊन आपल्याकडे पुन्हा येईल, आणि खास तुझ्या प्रेमासाठी तिला आपल्याकडे पुन्हा यावंच लागेल, असे आता प्रताप हा अर्जुनला बोलतो. त्यानंतर आता अर्जुन हा सायलीला भेटण्यासाठी आतमध्ये जातो. सायली आता तिला ऑक्सिजन मास्क लावलेला असतो. तर अर्जुन सायलीसमोर उभा राहत म्हणतो की मिस सायली तुम्ही माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहात हे माझ्या इतकं कुणालाच माहीत नाही. अर्जुन म्हणतो की सायली मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही, आणि तुमच्याशिवाय मी माझं जगसुद्धा इमॅजिन करू शकत नाही. प्लीज तुम्ही लवकर माझ्याकडे या. प्लीज एकदा तुम्ही माझ्याबरोबर बोला, असे म्हणत हुंदका फोडत आता अर्जुन मोठमोठ्याने रडू लागतो. अर्जुनला आता सायलीशिवाय जगणं असह्य झालेलं असतं. तेव्हा आता सायलीच्या पुण्याईने, अर्जुनच्या प्रार्थनेने आणि आता सगळ्यांच्या पॉझिटिव्ह विचाराने सायली ही शुद्धीवर कशी येणार हे बघण्यासाठी, आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.